PM किसान सन्मान निधी योजना पुढील म्हणजे 24व्या हप्त्याबाबत शेतकरी बांधवांमध्ये आता उत्सुकता ताणली गेलेली आहे. केंद्र सरकारकडून तब्बल 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात या हप्त्याचे पैसे जमा करण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र तुम्हाला 24वा हप्ता मिळणार की तुमचे पैसे अडकणार? KYC, आधार सीडिंग आणि लँड सीडिंग बाबतचे सरकारचे नवीन आदेश काय आहेत? 24व्या हप्त्याची तारीख काय असू शकते? सर्व अधिकृत आणि सत्य माहिती पाहूयात एका क्लिकवर. तर बघत राहा SG न्यूज 5.0. चला मग बातमीला सुरुवात करूयात. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. अल्प भूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना शेती कामासाठी आर्थिक आधार लाभावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षभरात दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये याप्रमाणे दिली जाते. 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँकांच्या खात्यात जमा केली जाते. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आता अनेक ठिकाणी 24व्या हप्त्याबद्दल तारखेबाबत विविध दावे केले जात आहेत. परंतु आता SG न्यूज 5.0 वर तुम्हाला स्पष्ट आणि सत्य माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारने किंवा कृषी मंत्रालयाने अद्यापही 24व्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. नियमानुसार योजनेचे दर 4 महिन्यांच्या अंतराने दिले जाणारे हप्ते असतात. त्यामुळे अधिकृत घोषणा होताच सर्वात आधी अचूक बातमी तुम्हाला SG न्यूज 5.0 वर बघायला मिळेल. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. आता तुम्हाला KYC पूर्ण करायची आहे तरच तुम्हाला PM किसानचा 24वा हप्ता हा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. बातमी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.